हेलो माइक चेक. आवाज येतोय? मफल्ड नाही आहे ना? रोलिंग रोलिंग रोल किया. क्लैप क्लैप. Okay, I'll tell you where it started. I'm a film school student. अभी मास्टर्स कर रही हूँ मैं अपना. Documentary as a subject is very interesting, and one of my teachers asked me कि like अभी तुम्हारा project आ रहा है, what do you want to do on? I was like, what would be the greatest first subject to do? So it's like of course me and the school itself. मैं इसी स्कूल से बाहर निकली हूँ. 9 साल थी स्कूल में तो till my 12th, and of course like lots of things happened in this school, and I am running towards my dreams, like running, jogging, crawling or like crying towards my dream. So मैं जब स्कूल में थी टीचर्स ने तो परेशान किया ही बहुत, but I did find my peace and solace in like actually going to talking to Moshis, क्योंकि वो मुझे बहुत मस्ती से ऐसे परेशान करते थे, बोलते थे अरे बाबा खा ले जा, तुझे क्लास वास नहीं करना क्या, मतलब they used to tease me and everything, and I used to sit with them for lunch. There were times when I didn't like my tiffin, और मेरे classmates मेरा टिब्बा ख़त्म कर देते थे, and I used to have extra time, so I used to go and have food with them, sit with them, chill with them. बहुत सारी बातें की है, and in general एक खुशी है to meet them, to talk to them again. संगीता जालेंदर जाधव. माझे समोरचे स्वप्न एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं आणि मुलाचं पण झालं. त्याच्यानंतर आता नात झाली. एका नातीचं भरपूर स्वप्न आहे, म्हणजे तिला शिकवायचं, तिला मोठं करायचं, तिनं घरातमध्ये काय तर थोडीफार प्रगती वाढवायची, नाव आपलं पोषण पुढे जायचं, अशी प्रगती बुद्ध गयाला जायचं. बस एवढीच अपेक्षा आहे, दुसरी काहीच नाही. तुम्हाला कसं वाटतं या कामाबद्दल? चांगलं वाटतंय की. किती वर्ष झाले? मला तरी 8-9 महिने झाले करून येऊन समजा शाळेत. समजा अजून 1 वर्ष नाही झालं ना यायला. आणि याच्या आधी कुठे होता? याच्या अगोदर गावाकडे होतो. इथं आलो, इथं म्हणजे काम व्यवस्थित भेटलं, चांगलं वाटलं, समोरची व्यक्ती चांगली भेटली, समोरच्या आपल्या लेडीज चांगल्या भेटल्या, म्हणजे त्याच्यामुळे मन रमून गेलं समजा. जसं मग आता हसून खेळून बोलून चालून काम करतो त्यांच्यासोबत. तुमचं वय किती आहे? माझं वय येईल 30. 30. तुमची नात? 3 वर्षाचा नातू आहे. 30 चे तुम्ही? हा नाही 30-35 आपण 30 वर्षाची. लवकर लग्नाला केलं. तिकडं कसं गावाकडं लवकर लग्न करतात ना, आई वडील लय लवकर लग्न केलं लोक. सविता शंकर गावात. आणि तुम्ही किती वर्षाचे? वय किती? माझं आता 25 चालू. 25 झालं. मी पण 25 आहे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. आता मला आहे 2 मुली आहेत. ते म्हणजे एक आहे आता 4 वर्षाची होईल आज कंप्लीट, आणि एक आहे 2.5 वर्षाची. छोटे ते पण गावाला असतात. इथं नाही. इथे नाही? नाही, सासूकडे असतात गावाला. शाळेत ना? शाळेत नाही, या वर्षी घालायचंय. घालणार आहे ना? हो घालायचंय. तुमचं काय शिक्षण आहे? 10वी. शिकलं आणि एक्झाम झाली. हो. मग तुम्हाला कसं वाटलं शिक्षण? एकदम छान वाटलं. मग तुमची काय इच्छा होती शिक्षणाची? मला पुढं शिकायचं होतं, पण वडिलांनी त्यांनी लगेच लग्न लावून दिलं, त्याच्यामुळे पुढं शिकताच आलं नाही. आणि मिस्टर बोलले शिक, पण कसे आता जबाबदारी एकदा अंगावर पडल्या का पुढं शिकता येत नाही, त्याच्यामुळे राहिलं. हम लोग जब स्कूल में थे उस टाइम पे स्कूल वॉजंट अ सेंटर. हम लोग जाते थे देहू गाँव, देव रोड. इट वॉज लाइक फार, एंड दैट होल राइड यूज्ड टू बी वेरी एंग्जाइटी वाला कि शिट क्या होने वाला है, बोर्ड एग्जाम है. एंड देन 10th खत्म होने के बाद बोले हट, कोई पूछता भी नहीं है 10th वाले मेरे को. तो फिर बाद में 12th वाले में फट रही थी,
बढ़िया, पास हो गए, गॉट आउट ऑफ दिस स्कूल. यूज्ड टू ऑलवेज फील दिस थिंग, यू नो, कि ये कब ख़त्म होगा उसके बाद जाना है, ये कब ख़त्म होगा ना उसके बाद आगे जाना है. लाइक 8th ख़त्म हो गया, 9th ख़त्म हो गया, अरे लेट्स जस्ट फिनिश स्कूल एंड गेट आउट. एंड वंस इट फिनिशेस एंड लाइक यार इतनी अच्छी ज़िंदगी है नहीं कुछ आगे इसके, वो बेटर था. उसमें उस टाइम पे तो टाइम पास भी कर ही लेते थे. तुम्ही जेव्हा छोट्या होता तुमचे काय असे स्वप्न होते ते तुम्हाला करायचे होते, तुम्हाला बनायचं होतं? म्हणजे शिक्षण शिकावं असं काही नव्हतीच ना परिस्थिती, म्हणून त्याचे स्वप्नच बघितले नाही. असं पण नव्हतं की लग्न करायचं, लग्न नाही. काहीच नाही, फिरायला जायचं असं काय? काही तसलं काय नाही. गावी राहतो तू म्हणलं ते गावाकडल्या लोकांना काही माहितीच नसते तसं. साधी कुणाच्या घरात टी व्ही नसते, ज्याच्या घरात म्हणजे जे श्रीमंत आहे त्याच्या घरात आम्हाला बघून नवलं वाटायचं. काय ह्याच्या घरात टी व्ही आहे, मच्छरदाणी आहे. आता आमच्याच घरी आहे टी व्ही, मच्छरदाणी सगळं. पूर्वी असं वाटायचं, स्वप्न तर बघायचे लांबच राहिले. तुमचे पुढे काय स्वप्न आहे? माझे पुढं काय पुढं नाही काही स्वप्न आता माझी. हां, सगळे असतात, सांगा की. स्वप्न बघायला तर सगळ्यांना परवानगी आहे, कोणी थांबलेले? मला एवढंच फक्त स्वप्न आहे, माझ्या मुलींनी चांगलं शिकावा, चांगलं पदावर राहावं. आणि स्वतःसाठी काहीतरी असं कुठेतरी फिरायला जायचं, काहीतरी स्वतःचं उघडायचं. काहीच काय विचार करता? काही नाही. काय झालं? माझं काय बोलण्याचं खराब नाही, काय नाही हो मॅडम, तसं नाही, काय नाही वाटलं. नाही. शिक्षण शिकणं म्हणजे जरुरी आहे. शिक्षण शिकायलाच पाहिजे, पण आमची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही शिकलो. म्हणजे त्यावेळेस आम्हाला कळालंच नाही शिक्षण शिकावं असं. काय वाटायचं मग शिक्षणाबद्दल? आता वाटतंय, तेव्हा काय वाटत नव्हतं, पण आता वाटतं केलं असतं तर बरं झालं असतं. शिक्षण केलंच नाही. जे पुरं शिक्षण करत होते त्यांना बघून काय वाटत होतं? तेव्हा काय वाटत नव्हतं, हे का जाते शाळेत, कशाला जाते. माझीच बहीण जायची, रोज उठून हिची येणे घालायचं, कशाला पाठवतीस, तिला घरातलं काम कर, मी करणार नाही. आई म्हणायची तू पण जा, पण मला आवडच नव्हती तेव्हा. आत्ता वाटते मी शिकले असते तर बरं झालं. खूप छान बोलतात, छान खूप काय बरं आता वाटलं. पहिले वेळेस बोलले मी. हा मग मी बोलायलाच आले. एवढ्या वर्षानंतर मी बोलायला हो, बरेच वर्ष झालं ना. स्वप्न बघा. स्वप्न बघू. हा, स्वप्न आता या वयात का बघायचं आहे का नाही. काय करत? तर कोणी फिरायला नेलं तर आपण जाऊ शकतो. असं स्वप्न स्वतःचे नसतात. स्वतःचीच असते, स्वतःने बघणार तर कोण? नाही, हा, एकटं तर जाऊ शकत नाही. घेऊन जा काकांना.